रामकृष्ण हरी गणगण गणात बोते. गजानन महाराजांनी आपल्या अवतार कार्यातील 32 वर्षाचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगावमध्ये जरी व्यतीत केला असला तरी काही कारण परत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली, अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागातल्या खेड्यापाड्यातून झालेली आहे. उन्हा पावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चाल गती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरशः धावावे लागले. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. त्याचप्रमाणे नाशिक, त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलंबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मगिरी पर्वतावर ते आवर्जून जात. ब्रह्मगिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे. सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागतो. 100-125 वर्षापूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराज मात्र हा पूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मगिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुफा आणि श्री निवृत्तीनाथांच्या मंदिराला गजानन महाराज आवर्जून भेट देत असत व तेथे काही क्षण घालवत असत. नाथ संप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनी त्यांच्या अवतार कार्यात केलेले दिसतात. जेव्हा श्री गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपलेली आहे, त्यावेळी ते हरिपाटलांसोबत पंढरीला गेले. असे म्हणले जाते की त्यांचा मानस हा पंढरीला समाधी घेण्याचा होता. विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावला समाधी घेण्याचे ठरवले व ऋषी पंचमीचा पुण्यदिनही ठरवला. गणगण गणात बोते. समाधी घेण्यापूर्वी गजानन महाराजांनी असे सांगितले, आम्ही आहोत येथे स्थित. तुम्ही सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसर पडणे नसेल.